आणि तुम्ही आहात ना अर्जुनला बघायला, तुम्ही सांभाळा. नाही नाही, काय चुकीचं बोलतेय मी? हा, ही अचानक अशी गावाला गेली तर अर्जुनला कोण बघणार? दुसऱ्या बाईची सोय हेपर्यंत मी हिला सोडणार नाही. आणि काय ग, किती दिवस जाणार आहेस गावाला? माहिती नाही मॅडम, माझी आजी एकटीच असते गावी, तिची सोय बघावी लागेल मला. कदाचित मी परत कधीच नाही येणार. काय? कधीच येणार नाही? अगं मग आमच्या अर्जुनचं काय? नवीन बाई मिळाल्यावर तिच्याकडे रुळायला वेळ लागेल ना थोडा तरी. ते काही नाही, नवीन बाई मिळाल्याशिवाय तुला सोडणार नाही मी. मावशी, अगं मी आहे ना, मी अर्जुनला सांभाळेन, तू प्लीज टेन्शन नको घेऊस. हा, मी बघते. अर्जुन, अरे वाह. तनिषा थांब जरा. डॅड, नाही तनिषा म्हणते ती बाळाला सांभाळेल, पण तिचं स्वतःचं कॉलेज असणार आहे. ती दिवसभर कुठे असणार आहे घरी बाळाला सांभाळण्यासाठी? मला असं वाटतंय की अर्जुनला सांभाळण्यासाठी आपण एखादी आयास बघायला हवी. हो ना मॉम? सुजितराव, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. दुसरी आया शोधावी लागेल. त्याची काहीच काळजी करू नका साहेब तुम्ही. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, त्या आया म्हणून काम करतील. त्यांचं नाव लीला आहे. मी त्यांच्याशी बोलली आहे आणि ते हे काम करायला तयार आहेत. ते खूप छान काम करतील. हा, वयाने जरा मोठे आहे, पण अर्जुनची चांगली काळजी घेतील. त्या अर्जुनला अगदी आजीसारखं सांभाळतील. लीलाबाईंना खूप वर्षाचा अनुभव आहे मुलं सांभाळायचा. त्यांच्याकडे वाढलेली मुलं खूप मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामं करतायत साहेब. लीलाबाईला आया म्हणून काम देण्यासाठी खूप मोठे मोठे लोक पैसे देतात. लीलाच्या स्पर्शात जादू आहे. लहान मुलं तिच्याकडे गेल्यावर अगदी शांत होतात. मी पण आयाचं काम त्यांच्याकडूनच शिकली आहे. आतापर्यंत तर लीलाबाई यायला हव्या होत्या, अजून कशा आल्या नाही?